नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाला चालणारे पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवूया। शेंगदाण्याच्या लाडूसाठी इथे लागणारे साहित्य आहे। इथे मी अर्धा किलो शेंगदाणे असे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे। 300 ग्रॅम गूळ आहे आणि थोडीशी वेलची पूड। आपण याच्यात फक्त गूळ आणि शेंगदाणे आणि वेलदोड्याचेच लाडू करणार आहोत। आपण यात तूप नाही घालणार, कारण तूप जर घातलं तर तुपाला एक असं लाडूमध्ये एक वेगळी स्मेल येते, म्हणून आपण याच्यात तूप घालणार नाही। शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतले की शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये जेव्हा बारीक करतो तेव्हा त्याला आपोआप तेल सुटतं आणि मग लाडू असे व्यवस्थित ओलसर होतात। आता लाडूसाठी आपण पहिला शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेऊ आणि हे बारीक झालं की यातच आपण गूळ घालून बारीक करणार आहोत। आपल्याला कूट एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे। कूट बारीक झालेला आहे। आता आपण यातच गूळ घालणार आहोत। असं एकदम दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घेतलं मिक्सरमध्ये की असे आपले लाडू छान बांधता येतात। आता याच पद्धतीने मी राहिलेल्या शेंगदाण्याचा आणि गुळाचं असं बारीक मिश्रण करून घेते। आता आपले हे सगळे शेंगदाणे आणि गुळ बारीक करून झालेलं आहे। यात आपल्या आवडीप्रमाणे कोणी खजूर बारीक करून घालतं किंवा आपलं सुकं खोबरं घातलं तरी पण चालतं, आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। पण हे असे पण शेंगदाण्याचे लाडू छान लागतात, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत मधल्या वेळेस खाण्यासाठी चांगला ऑप्शन आहे हा। आता चांगल्या हाताने मिक्स करून घेते। वेलदोड्याची पूड टाकली ते एकदम सगळीकडून मिक्स करून घेते चांगलं। आपलं तूप वगैरे काही न घालता सुद्धा हे लाडू एकदम असे छान ओलसर झालेले आहेत। आता आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे असे जसे आपल्याला ज्या साईजमध्ये आवडतील त्या साईजमध्ये बांधून घ्यायचे। आता या पद्धतीने आपण हे सगळे लाडू बांधून घेणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे, उपवासाला चालणारे असे आपले शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।